पाहतोय गिरगाव चौपाटीवर अजूनही बाप्पांचं विसर्जन सुरू आहे। वेगवेगळ्या मंडळांच्या बाप्पांचं विसर्जन अजूनही सुरू आहे। मुंबईतील रस्त्यांवर गणेश भक्तांची तुफान गर्दी आपण पाहतोय। कालपासून हा उत्साह जो आहे तो अजूनही सुरूच आहे। गुलालाची उधळण करत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय। आगमनाच्या वेळी जेवढी धूम असते तेवढीच धूम ही विसर्जनाच्या वेळी देखील आपण पाहतोय। लालबागच्या राजाला ठिकठिकाणी पुष्पहार अर्पण केले जात आहेत। नोटांचे हारही लालबागच्या राजासाठी अर्पण केले जात आहेत। जे लोक या 10 दिवसात लालबागच्या राजाचं दर्शन नाही घेऊ शकत ते आवर्जून या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात। आपल्या लाडक्या बाप्पाला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती केलेली आहे। मात्र सर्वांचे आशीर्वाद स्वीकारत लालबागचा राजा हा पुढे जातोय। सर्वांना आशीर्वाद देत सर्वांचं प्रेम स्वीकारत लालबागचा राजा जो आहे तो सध्या पुढे विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला आहे। सर्वच भक्तांवर आपला आशीर्वादाचा हात ठेवत लालबागचा राजा आता पुढे निघालाय। आपापल्या परीने आपल्या लाडक्या राजाची सेवा जी आहे ती या भक्तांकडून केली जाते। ठिकठिकाणी लाडक्या राजाचं स्वागत करण्यात आलेलं आहे। अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे, पुष्पहार अर्पण करण्यात आलेले आहे आणि ऐटीत बसलेला हा लालबागचा राजा आपण या ठिकाणी पाहतोय। लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। काल मंडपातून ज्यावेळी लालबागचा राजा बाहेर आला त्यावेळी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात आली। ही शान कुणाची, लालबागच्या राजाची अशा घोषणांनी संपूर्ण लालबाग परिसर जो आहे तो दुमदुमून गेला। ढोल ताशाचा गजर असेल, गुलालाचे उधळण असेल आणि त्यामुळे या संपूर्ण वातावरणात या संपूर्ण परिसरातच आपल्याला एक नवं चैतन्य पाहायला मिळतं आणि आपल्या लाडक्या राजाला निरोप देताना हे मंडळाचे कार्यकर्ते जे आहेत ते मात्र भावुक झालेले आहेत। 10 दिवसांचं नियोजन करण्यासाठी अगदी वर्षभरापासून तयारी सुरू असते आणि आजच्या दिवसानंतर पुढच्या वर्षी राजा लवकर आपल्याला दिसेल अशी आस प्रत्येकाच्या डोळ्यात असते। यावर्षी एक अतिशय महत्त्वाचा क्षण काल पाहायला मिळालेला आहे। लालबागचा राजा ज्यावेळी कमानीतून बाहेर आला त्यावेळी मंडळातर्फे भारतीय सैन्य दलाला मानवंदना देण्यात आलेली आहे। तर एवढंच नाही, तिरंगा फडकवून देशभक्तीपर गीतही वाजवण्यात आलेले आहे। त्यासोबतच घराघरातून सैन्य दलात सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढायला हवी असा संदेश यावेळी देण्यात आला आणि तिरंगा रंगाचा पेपर ब्लास्टही करण्यात आलाय आणि मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण करण्यात आलेली आहे। नवसाला पावणारा राजा अशी ओळख असलेला हा लालबागचा राजा 1934 साली लालबागच्या राजाची स्थापना झाली आणि ती स्थापनाच मुळी नवसाने झाली होती। सध्या अस्तित्वात असलेलं मार्केट येथे निर्माण होण्यासाठी कोळी आणि इतर व्यापारी बंधूंनी नवस केला होता आणि त्यांची इच्छापूर्ती म्हणून लालबागच्या राजाची स्थापना झालेली। गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आपण पाहतोय। गिरगाव चौपाटीवर आता विसर्जन जे आहे ते सध्या सुरू आहे। आपला लाडका बाप्पा संपूर्ण नजरेआड होईपर्यंत हे भक्तगण या ठिकाणी उभे राहतात। आपल्या लाडक्या बाप्पाची एकही छबी आपल्याकडून सुटू नये यासाठी हे सर्वच भक्तगण प्रयत्नशील असतात। गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आपण पाहतोय। गिरगाव चौपाटीवर अजूनही गर्दी मोठ्या प्रमाणात आहे, मात्र नियोजन देखील तेवढ्याच प्रमाणात करण्यात आलेलं आहे। तुफान गणेश भक्तांची ही गर्दी आहे, मात्र सोयी सुविधाही तेवढ्याच ठेवण्यात आलेल्या आहेत। मग ती स्वच्छतागृह असतील, व्यासपीठं असतील, मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आलेली आहे। विसर्जन सध्या सुरू आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणांनी संपूर्ण गिरगाव चौपाटी परिसर जो आहे तो दुमदुमून गेलेला आहे। ऊन असेल, पाऊस असेल, मात्र भक्तांचा उत्साह जो आहे तो जराही कमी होत नाही। ही लालबागच्या राजाची दृश्य इसवी सन 1934 साली होळी वल्हवणाऱ्या दर्या सरंगाच्या रूपात या श्रींची स्थापना झाली होती आणि इथूनच नवसाला पावणारा लालबागचा राजा म्हणून लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्ती व्हावी यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली। लालबागच्या राजाची स्थापना 1934 साली करण्यात आली आणि ती स्थापनाच मुळी नवसाने करण्यात आली। सध्या ते अस्तित्वात असलेलं मार्केट येथे निर्माण व्हावं यासाठी कोळी आणि इतर व्यापारी बंधूंनी नवस केला होता। त्या काळात मंडळ गणरायाच्या मूर्तीस निरनिराळ्या नेत्यांची रूपं देत होतं।
इसवी सन 1946 साली श्रींची मूर्ती ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वेशात दाखवण्यात आली। तर 47 साली देश स्वतंत्र झाला आणि त्यावेळी जनतेस झालेला आनंद शब्दात व्यक्त करणं शक्य नव्हतं। त्यावर्षी या मंडळाने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वेशात या श्रींची मूर्ती बैलगाडीत विराजमान झालेली दाखवली। तर 1948 साली मोहनदास करमचंद गांधी यांची हत्या झाली तेव्हा त्यांच्या वेशभूषेत या मूर्तीचं रूप साकारण्यात आलं होतं। एकोणीसशे 58 सालानंतर गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची रीघ जी आहे ती वाढली आणि या उत्सवाला जत्रेचं स्वरूप प्राप्त झालं।